तर राहुलनी दिलं मला एक सरप्राईज. आमचे छोटू महाराज इथे हे आमचे मुख्य अधिकारी काम सांगतात आम्हाला. आणि ह्याला 10 इयरची वॉरंटी आणि 5 स्टार आहे. बुश कंपनीची वॉशिंग मशीन आहे. खूप छान आहे. बघू कशी लागते आता. पण चांगल्या कंपनीची घेतली की चांगलंच लागतं. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर ब्लॉग म्हणजे शूट करायचं कारण खूप मोठं आहे, कारण की थंबनेलमधून तुम्हाला कळलंच असेल काय कारण आहे. तर माझ्या आहोंनी दिला आहे एक सरप्राईज असं आहे की मला वॉशिंग मशीन घेऊन दिली आहे. असं सिम्पली गेले होते बाहेर की ना मी फ्रेंडसोबत चाललो आहे, बाहेरून येतो म्हणून, आणि आता वॉशिंग मशीन घेऊन आली. मी एवढी शॉक झालते ना की मला माहीत पण नव्हतं ना, असं सांगितलं पण नव्हतं आणि विचार पण नव्हता केला की वॉशिंग मशीन आणायला चाललेत. खरंच नाही, एक समजदार लाईफ पार्टनर भेटणं खूपच नशिबाचा भाग असतो तो. खरंच ना, मला असं लाईफ पार्टनर भेटला की जो मला प्रत्येक संकटात म्हणजे साथ देतो आणि प्रत्येक न बोलता समजून घेतो प्रत्येक गोष्ट. कारण हे वॉशिंग मशीन घ्यायचं असं काही कारण नव्हतं. आम्ही खूप जण राहायला नाही इथं, काय आम्ही तिघंच असतो. तिघांचे कपडे पण एवढे नसतात. पण काय होतं, माझं C-सेक्शन झाल्यामुळे ना मला खूपच त्रास होतो, कंबर वगैरे दुखते आणि थंडीच्या वातावरणात खूपच जास्त त्रास होतो. आणि त्यातून शिवला एकटीला सांभाळायचं असतं आणि तो त्रास पण खूप देतो. त्यामुळे इच्छाच राहत नसायची माझी कपडे वगैरे धुवायची, आणि कपडे पण तसेच राहायचे. त्यामुळे त्यांनी वॉशिंग मशीनच जाऊन आणली. पण आता प्रॉब्लेम असं झाला आहे की वॉशिंग मशीन लावायची कुठं? त्याला ऑटोमॅटिक असल्यामुळे पाणी कंटिन्यू लागतं. कॉक जवळच लावायची आहे आणि प्रत्येक पाणी बाहेर पण निघलं पाहिजे त्याचं. त्यामुळे ना इथं आम्ही जागा करत आहोत. तर आमचे हे मुख्य अधिकारी इथं म्हणजे मुख्य सांगतात आम्हाला कुठं काय लावा. तर त्यांचं आता काम चालू आहे, इम्पॉर्टंट साबण वगैरे ठेवायचं, आमचे छोटे महाराज. आणि इथं आमच्या शेडचं काम चालू आहे, आवरायचं वगैरे. वॉशिंग मशीन कुठं ठेवायचे. खूप छान वॉशिंग मशीन आहे, बुश कंपनीची आहे. 10 इयरची वॉरंटी आहे, 5 स्टार आहे आणि टॉपची मशीन आहे. थोडी कॉस्टली गेली, पण कसं आपण वस्तू घेताना एकदाच घेतो ना, परत नाही घेतो. त्यामुळं चांगल्या कंपनीची घेतली की ती चांगली पण लागते. सारखं तिला प्रॉब्लेम वगैरे येत नाही. त्यामुळे एकदम छान घेतली आहे. आणि असं काही त्याचं ऑटोमॅटिक दरवाजा पण मनानेच बंद होतो. आपण लावायची उघडताना म्हणजे लागतो मनानेच. तर इथं लिक्विड वगैरे टाकायला दिलेलं आहे. तर छान आहे. असं काही आहे आत, पण ते अजूक म्हणजे जोडायचं राहिलं आहे. उद्या त्यांचा माणूस येऊन जोडून देणार आहे. तर आमचं आवरायचं चालू आहे, किचन वगैरे आवरून ठेवायचं आहे उद्या म्हणजे माणूस येईल त्यांचा. तर हा ब्लॉग मी असं काहीच शूट केलेला आहे. निम्मा आजच्या दिवसाचा आहे आणि अर्धा दुसऱ्या दिवसाचा आहे. त्यामुळे तुम्ही म्हणताना लगेचच म्हणायला लागले आले ते माणूस. तर असं काही हा मी उद्या शूट केलेला आहे. तर मी इथं छानपैकी आवरून वगैरे घेतलं होतं, आंघोळ वगैरे झाली होती, जेवण करायचं होतं. कारण की ते काका येणार होते, त्यामुळं आम्ही जरा लवकरच आवरलं होतं. एक्साइटमेंट होती ना, कधी कपडे टाकते, कधी धुवून निघेल. म्हणजे खूप जणांच्या घरी असेल त्यांना काही एवढं मोठं काय वाटत नाही, पण मिडल क्लास फॅमिलीच्या छोट्या छोट्या गोष्टीतच आहे ना खूप काही दडलेलं असतं. छोट्या छोट्या गोष्टीतच आनंद असतो. त्यामुळं माझा आनंद काही सांगता येणार नाही मला. तर इथं छानपैकी आवरलं होतं. शिवची आंघोळ वगैरे झाली होती, सगळ्यांची आंघोळ झाली होती. आणि इथं दादा आमचा TV बघत होता. मम्मीकडे बघत पण नाही. पप्पा असले ना आम्हाला मम्मा लागतच नाही, मम्मीचं काही घेणं देणंच नसतं आम्हाला. छानपैकी TV वगैरे बघतोय. आणि त्याला काय एवढं काय म्हणजे रोजच चालू होतं त्याचं. पण मला असं झालं होतं ते काका कधी येतात. मला वाटलं ते पूर्ण सगळं नाही का सेट करून देते कॉक वगैरे. पण आमचं काय प्रॉब्लेम झाला की इथं वॉशिंग मशीनला कॉक दुसरा लागतो ना, तर ते डायरेक्ट कनेक्ट करायचा होता आणि आमचा कॉक तसा कनेक्ट करता येत नव्हता आम्हाला. त्यामुळे ना ते काका आल्यावर त्यांनी समजून वगैरे सांगितलं, पण बाकीचं प्लंबरवाल्याकडूनच काम करून घ्यायचं होतं. कॉक वगैरे जोडायचा त्यांनी जोडून वगैरे दिली ही वॉशिंग मशीन. पण पुढचं काम ते काका नव्हते सांगणार. त्यांनी फक्त त्यात काय फॅसिलिटीत आणि कसे कपडे वगैरे धुवायचे, कसं काय, आणि जे पाईप वगैरे दिले होते ते जोडून दिले. आणि त्यांनी सगळं सांगितलं वगैरे आणि ते गेले. इथं त्यांनी बरीचशी माहिती सांगितली आम्हाला त्या म्हणजे वॉशिंग मशीनची. तर छान आहे. चला बघू पुढं काय होते. ते काका गेले आता.
तर आम्ही पुढे ना वॉशिंग मशीनची जागा परत चेंज केली आणि आम्हाला जिथं कम्फर्टेबल वाटत होती तिथं काही ते कॉकला वगैरे ॲडजस्ट होत नव्हती. त्यामुळे सध्या तर आम्ही इथंच ठेवली आहे. बघू जागा चेंज करायचं आणि इथं आम्ही चालू वगैरे केली. कपडे वगैरे वगैरे मशीनमध्ये टाकले आणि चाललं होतं ते नवीन होती काय कसे प्रोसेस आहे तिची ती पाहायचं चाललं होतं आहुंचं. आणि शिवचं इथे मस्ती चालली होती, मला दे मला पाहायचं आहे फोनमध्ये. तर असा होता माझा आजचा डे. नक्कीच सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम राहू द्या. थँक्यू.